गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंच्या चरणी वंदन करून भक्तांनो, आपण श्री गुरुचरित्र जे काही श्री गुरुचरित्रामध्ये 1 ते 52 अध्याय आहे त्यांचे मराठीमध्ये कथा आपण बघणार आहोत. श्री गुरुचरित्र आपण मराठीमध्ये पूर्ण कथा बघणार आहोत. प्रथम अध्याय 1, 2, 3 या अध्यायांमध्ये श्री गुरुदर्शन सांगितलेले आहे. एक्सक्यूज मी. मंगलाचरण, अद्वैत म्हणजे शिवत्व आणि निर्भयता या संसारात हा संदेशच सुख सागर निर्माण करू शकेल. या 4 युगांचे वर्णन गुरुसेवा केल्याने दीपक नामक शिष्यास भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले व वर माग म्हणाले. तेव्हा हे परमेश्वरा, मला गुरूंच्या खऱ्या स्वप्नाची ओळख होऊ दे, हीच माझी इच्छा आहे असे दीपकाने सांगता श्री विष्णूंनी तथास्तु हा आशीर्वाद दिला. श्री गुरुदर्शन अध्याय 1 आणि 2 अध्याय 1, 2, 3 मध्ये वर्णन केलेले आहे. आणि अध्याय 4 मध्ये दत्त जन्म. महान तपस्वी अत्रि ऋषींच्या अनुसया ही पत्नी होय. तिचा आचार अत्यंत महान होता. प्रत्यक्ष चंद्र, सूर्य, पृथ्वी, अग्नी आणि वायुदेवता तिला घाबरत असत. अशा अनुसयेची सत्व परीक्षा बघण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश हे भिक्षुक वेशात अत्रि ऋषींच्या पर्णकुटीपाशी आले व आम्हास तू नग्न होऊन भोजन वाढावे असे म्हणाले. अतिथी दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष भगवान ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत हे तिने मनात जाणून घेतले व त्यांना भोजन नग्न अवस्थेत वाढण्यास ती तयार झाली. मनामध्ये पतीचे स्मरण करून ती भोजन घेऊन बाहेर येता क्षणी एक चमत्कार तिचे दृष्टीस आला. आलेले भिक्षुक हे 3 बालके होऊन जमिनीवर खेळू लागली. हाच तो त्रिमूर्ती दत्तात्रय जन्म. अध्याय 5. श्रीपाद श्री वल्लभ अवतार. पिठापूर ग्रामी अपळराज व त्याची पत्नी सुमती हे राहत होते. सुमती हे देखील पतिव्रता स्त्री होती. तिच्या घरी एके दिवशी श्राद्धांती ब्राह्मण भोजन होण्यापूर्वी माध्यान्हकाली श्री दत्तात्रय हे तिच्या घरी भिक्षेस आले. पती आज्ञा ही आलेल्या अतिथीस विमुख होऊन पाठवू नये अशी होती. घरी तर ब्राह्मण भोजन अजून व्हायचे होते. तेव्हा श्राद्धांती ब्राह्मण जेवणाच्या अगोदर पतिव्रता सुमतीने भिक्षुकरूपी दत्तात्रयास प्रसन्न करून घेतले. तिची श्रद्धा व भक्ती पाहून दत्तात्रयाने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा मला आपणासारखाच गुणी पुत्र व्हावा अशी इच्छा तिने प्रकट केली. पुढे काही दिवसांनी सुमती गर्भिणी झाली व तिने एका पुत्ररत्नास जन्म दिला. हा पुत्र म्हणजेच दत्तात्रयांचा पहिला अवतार होय. अशा तऱ्हेने अप्पराजा व पतिव्रता सुमती यांचे उदरी त्यांचे निर्मळ भक्ती पाहून दत्तात्रयांनी श्रीपाद श्री वल्लभ नामक अवतार धारण केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6 मध्ये गोकर्ण कथा. रावणाची माता कैकेयी ही शंकराची एकनिष्ठ भक्त होती. ती नित्य शिवपूजा करीत असे. एके दिवशी तिला शिवलिंग पूजेला न मिळाल्या कारणाने तिने मातीचे लिंग करून पूजा करण्यास सुरुवात केली. तिचा पुत्र रावण याने चौकशी करता तिने त्यास शिवलिंग पूजेचे महात्म्य सांगितले. ते ऐकताच तिला मी प्रत्यक्ष कैलास पर्वतच आणून देतो व तू स्वस्थ चित्ताने शंकराची पूजा कर असे रावणाने सांगितले. रावणाने आपल्या भक्तीचे श्री शंकरास प्रसन्न करून त्याचकडून आत्मलिंग पूजेस घेतले. परंतु विघ्नकर्त्या गणपतीने मध्येच रावणाला विघ्न निर्माण करून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले. त्यानंतर रावणाने अनंत प्रकारे ते लिंग उचलण्याचा खोटा प्रयत्न केला, परंतु ते त्याचकडून उचलले गेले नाही व त्याच जागी साक्षीभूत राहिले. हेच ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक लिंग गोकर्ण महाबळेश्वर होय. अशा प्रकारे 6व्या अध्यायात गोकर्ण कथा वर्णन केलेली आहे. अध्याय 7. ब्रह्मराक्षस. प्राचीन काळी मित्रासह राजाने राक्षस हत्या केल्याने वशिष्ठ ऋषींनी त्यास शाप दिला. तो राजा 12 वर्षापर्यंत ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात फिरत होता. त्याने ब्राह्मण हत्या केल्याने त्यास ब्राह्मण पत्नीने शाप दिला. गौतम ऋषींनी त्यास गोकर्ण महात्म्य सांगितले. त्याच गोकर्ण महाबळेश्वर स्थानात चांडाळणीचाही उद्धार झाला. अतिशोक करीत असे ते ब्राह्मणी जाऊन लागे राक्षसाचरणी. राखे मजला अव्यवपणी प्राणेश्वराशी सोडी पा. माझे प्राणेश्वरी प्रीती त्या पुण्य करुणीचे. पाप गेले शतजन्मींचे ईश्वरासीच प्रेम इथेची म्हणून पाठविले आम्हासी. अशा प्रकारे 7व्या अध्यायात ब्रह्मराक्षसाचे जो वर्णन केलेले आहे. अध्याय 8 आणि 9 अज्ञान मुलगा सज्ञान झालेला आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी अंबिका नामक ब्राह्मण श्रीस शनी प्रदोष व्रत करण्यास सांगून स्कंद पुराणातील कथा सांगितली. तिचा शुद्ध भाव पाहून तिच्या मुलास आशीर्वाद दिल्याने अज्ञानी मुलगा सज्ञानी झाला. श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात एक परीट नित्य नियमाने त्यांची सेवा करीत असे. एके दिवशी त्याने एका म्लेच्छ राजास नावेत स्त्रियांसह क्रीडा करताना बघितले व त्याचे मनात देखील राजोपभोग भोगण्याची इच्छा निर्माण झाली. तेव्हा त्या श्रीपाद श्रीवल्लभांनी राजघराण्यात जन्माला घातले व पुढील जन्मात नृसिंह सरस्वती अवतारात भेटेन असे सांगितले. अशा प्रकारे अध्याय 8 आणि 9 मध्ये अज्ञान मुलगा हा सज्ञान झालेला आहे. अध्याय 10 कुरवपूर भक्तास दर्शन. वल्लभ भेष नावाचा ब्राह्मण श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा करीत असे. तो दरवर्षी नित्य नियमाने कुरवरपूरला ब्राह्मण भोजन करीत असे. असाच एकदा तो कुरवरपूरला ब्राह्मण भोजन करण्यासाठी जात असत. असाच एकदा तो कुरवरपूरला ब्राह्मण भोजन करण्यासाठी जात असता कपट वेशातील चोरांनी त्यास मारून त्यांच्याकडील द्रव्य चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या परमेश्वरावरील श्रद्धेमुळे प्रत्यक्ष त्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभ प्रकट झाले व त्यांनी कपट वेशात असलेल्या चोरांचा संहार केला व आपल्या भक्तास जीवदान दिले. त्यानंतर तो कुरवपुरास गेला व त्याने यथासांग ब्राह्मण भोजन समारंभ केला. नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्राचारी अनंत भक्ती प्रीतिकारी पूजा करी श्री गुरुपादुकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करीती श्रीपाद स्थान. अशा प्रकारे अध्याय 10 मध्ये कुरवपूर भक्तास दर्शन वर्णन केलेले आहे. अध्याय 11 नृसिंह सरस्वती जन्म. अंबिका पुढे करंज नगरीत जन्मास आली. कालांतराने तिच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांनी जन्म घेतला. उभयतांनी आपल्या मुलाचे नाव नरहरी असे ठेवले. वेळोवेळी बालकाच्या लीलातून त्यांचे पूर्णत्व दृष्टीत येत असे. जन्माला आल्यापासून बालकाने ओंकार उच्चारण्यास सुरुवात केली, परंतु बालक तोंडाने काहीही उच्चार करीत नसे. एकदा असेच बालक हातात लोखंडी पळा घेऊन आला असता बघता बघता त्याचे 52 कशी सोने झाले. असेच बालकांचे मुंज होताच बालक 4 वेद मुखोद्गत म्हणू लागला. अशा अनंत प्रकारच्या चमत्काराने बालकाचे आश्चर्यचकित केले गेले व शेवट दत्तप्रभूंच्या कृपेने उभयतांना प्रपंचात आनंद व समाधान उपभोगता आले. घरात जाऊनी तये वेळा घेऊनी आला लोखंडा सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी सभा समस्त विस्मय करी पाहती हर्ष निर्भरी. अशा प्रकारे अध्याय 11 मध्ये नृसिंह सरस्वती जन्म वर्णन केलेले आहे. अध्याय 12 काशी प्रयाग. माता पित्यांचे होण्यासाठी नरहरी बालक 1 वर्ष तेथेच राहिला. त्यांच्या कृपेने मातेला कालांतराने 2 सुपुत्र झाले. आपल्या 1 वर्षाच्या वास्तव्यात नरहरीने वेदांचा सर्व लोकांना परिचय करून दिला. अल्पवयातील त्याची बुद्धिमत्ता पाहून ग्रामस्थ मंडळी तोंडात बोटे घालू लागली. नंतर आपल्या पूर्णत्वाने मातेस नरहरीने पूर्वजन्माची जाणीव करून दिली. अशा तऱ्हेने श्री नृसिंह सरस्वती आपण काय कार्यासाठी अवतरलो आहोत याची कल्पनाही उभयतांना दिली. श्री नृसिंह सरस्वती 8 वर्षाचे होताच आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन वेदाभ्यास करण्यास काशीस गेले. ऐशी करुणी निगुती राहिले श्री गुरु अतिप्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गा भूतासी वरदमूर्ती श्री गुरु राना निघाला जावया बद्रीवना पातला आनंद कानना वाराणसी क्षेत्राशी. अशा प्रकारे अध्याय 12 मध्ये काशी प्रयाग याचे वर्णन केलेले आहे. अध्याय 13 पोटदुखी नष्ट. श्री नृसिंह सरस्वती स्वामी तीर्थयात्रा करीत करंजनगरला येऊन माता पितांना दर्शन देऊन गोदावरी तीराला पोहोचले. त्या ठिकाणी आपल्या शिष्यासमवेत स्वामी स्नानाला जात असता एक ब्राह्मण त्यांच्या दृष्टीस पडला, जो पोटदुखीच्या व्यथेने जीव देण्यास निघाला होता. श्री गुरूंनी आपला शिष्य सायनदेव याला त्यास बोलावून आण असे सांगितले. त्याची सर्व कथा ऐकून ज्या पोटभर जेवणाने त्यास त्रास होत होता तेच जेवण देण्यास सायनदेवास सांगितले. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार त्याने भोजन केल्यानंतर त्याची व्यथा कायम स्वरूपात नष्ट झाली. जे जेवण त्यास मृत्यूमार्गाकडे नेत होते तेच जेवण सद्गुरु कृपेने त्यास तारक ठरले व पुढे तो नित्य नियमाने श्रीगुरूंच्या सेवा पूजा अर्चा करू लागला. जठरे व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्णे व्याधी केली तत्क्षणे श्रीगुरूचे कृपादृष्टी अभिनव करती सकळ जन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणता ती. अशा प्रकारे पोटदुखी नष्ट झालेली आहे. अध्याय 13 मध्ये
अध्याय 13 मध्ये पोटदुखीचा त्रास जो होता तो संपूर्णतः नष्ट झालेला आहे श्री गुरुकृपेने. आता बघूया अध्याय 14. अध्याय 14 मध्ये क्रूर यवनाकडून मुक्त. सायनदेव नावाचा भक्त देखील श्री गुरूंची सेवा करीत असे, परंतु एका महाक्रूर यवनाकडे तो काम करीत होता. तेव्हा आपण मला त्या क्रूर यवनाच्या तावडीतून सोडवावे अशी इच्छा त्याने दत्तप्रभूंजवळ प्रकट केली. त्याच्या इच्छेनुसार श्री गुरुकृपेने त्यास सद्गुरूंनी यवनाच्या त्रासातून कायमचे मुक्त केले व तदनंतर तो कायम स्वरूपात दत्तप्रभूंची सेवा करू लागला. आम्ही तुला 15 वर्षानंतर भेट देऊ, त्यानंतर तू सहकुटुंब सेवा करावी असे श्री गुरूंनी त्यास सांगितले. न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्टे गेली दुःखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके, भाक देती तये वेळी. अशा प्रकारे श्री गुरूंच्या आज्ञेने सायनदेव नामक शिष्य दुष्ट यवनाकडून गेला असता यवनाने पाय धरले व त्यास शरण आला. त्याची दुष्ट बुद्धी नष्ट झाली. अशा प्रकारे 14व्या अध्यायात क्रूर यवनाकडून मुक्तता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 15 तीर्थक्षेत्र महात्म्य. श्री नरसिंह सरस्वती स्वामी आपल्या शिष्यांसह महाक्षेत्र वैजनाथ येथे आले. आपल्या अवतार कार्यात त्यांची बरीच प्रसिद्धी झाल्याने नाना प्रकारे लोक श्रीगुरूंकडे येऊ लागले. कलियुगात सर्व मंडळींच्या सर्व व्याधी कळी काळास्तव नष्ट करणे शक्य नव्हते. यासाठी आपल्या सर्व शिष्यांना ते तीर्थयात्रेला जाण्याचा उपदेश करून प्रत्येक तीर्थक्षेत्राचे महात्म्य श्रीगुरूंनी त्यांना सांगितले. श्रीगुरु आज्ञेनुसार सर्व शिष्य मंडळी यात्रेस जाण्यास निघाली. श्रीगुरु वैजनाथ या क्षेत्री 1 वर्षपर्यंत गुप्त रूपात राहिले. बाकी सर्व शिष्यांना त्यांनी बहुधान्य नाम संवत्सारात श्रीशैल्य पर्वतावर बोलावले. सकळ शिष्ये बोलावूनी निरोप देती नरसिंह मुनी, समस्त तीर्थे आचरोनी यावे भेटी श्रीशैल्या. बहुधान्य नाम संवत्सरासी आम्ही येऊ श्रीशैल्याशी, तेथे आमुचे भेटीसी यावे तुम्ही सकळीक. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 15व्या मध्ये आपण तीर्थक्षेत्र महात्म्य वर्णन बघितलेले आहे. अध्याय 16 शिष्य परीक्षा. श्री दत्तप्रभूंनी एका ब्राह्मणास गुरुभक्तीचा दृष्टांत सांगितला. श्री धौम्य मुनी यांनी 3 शिष्यांची परीक्षा घेतली. प्रथम शिष्य अरुणी यास शेतामध्ये पाणी सोडण्यास सांगितली. शेत उंचावर असल्याने पाणी शेतात जाईना, म्हणून स्वतः शिष्य शेतात पाणी जावे म्हणून प्रवाहात आडवा पडला व त्याने गुरूंची सेवा केली. दुसरा शिष्य वैद्यास शेतातील धान्य गाडीत भरून आणण्यास सांगितले, परंतु गाडीचा रेडा चिखलात रुतल्याने स्वतः शिष्याने गळ्यात दोरी बांधून गाडी बाहेर ओढून काढली. त्याची भक्ती पाहून श्रीगुरूने त्यासही आशीर्वाद दिला. तिसरा शिष्य उपमन्यू हा होय. उपमन्यू श्री धौम्य मुनी या आपल्या उपमन्यूची परीक्षा घेत असताना उपमन्यू आंधळा होऊन अडात पडला असता त्या श्री धौम्य मुनींनी अश्विनी कुमारचे स्तवन करण्यास सांगितले, ज्या योगे गेलेली दृष्टी त्यास पुन्हा प्राप्त झालेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, आपण अध्याय 16 मध्ये शिष्य परीक्षा, जी 3 शिष्यांची परीक्षा घेतलेली आहे श्रीगुरूंनी, त्यांचे वर्णन केलेले आहे. अध्याय 17 मध्ये मतिमंदाला ज्ञानप्राप्ती. श्री दत्तप्रभू वैजनाथ क्षेत्राहून निघून भुवनेश्वरी जवळच असलेल्या भिल्लावाडी या ग्रामी आले. त्या ठिकाणी त्यांनी 4 महिन्यापर्यंत वास्तव्य केले. करवीर क्षेत्रात एक वेदशास्त्र ब्राह्मण राहत होते. त्यास मतिमंद पुत्र होता. कालांतराने ब्राह्मणांचा स्वर्गवास झाला. पित्याच्या निधनानंतर सर्व लोक मतिमंद पुत्राची निंदा करू लागले. आपल्या जीवनाचे सार्थक झाले नाही म्हणून रागाने तो भिल्लवाडीस येऊन देवीची उपासना करू लागला व त्याने आपली जीभ देवीच्या चरणी कापून अर्पण केली. नंतर आज्ञेनुसार तो कृष्णा तीरावर औदुंब वृक्षाखाली तप करीत असलेल्या श्री गुरूंना शरण गेला. श्री दत्त गुरूंनी त्याची भक्ती पाहून त्यास आशीर्वाद दिल्याने त्यास त्वरित ज्ञान प्राप्त होऊन तो सर्व गुणसंपन्न झाला. श्री गुरुमूर्ती संतोषती, माथा हस्त ठेविती, ज्ञान झाले तयाप्रती, जिव्हा आली तात्कालिक, जैसा मानस सरोवास, वायस जाता परियेस, तो होय राजहंस, तैसे झाले विप्राते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे आपण 17व्या अध्यायात मतिमंदाला ज्ञानप्राप्ती याचे वर्णन दिलेले आहे, ते बघितलेले आहे. अध्याय 18 दारिद्र्य दूर.
श्री दत्तप्रभूंनी कृष्णा पंचगंगा या संगमस्थानी 12 वर्षेपर्यंत वास्तव्य केले. ते नित्य भिक्षा घेण्यास अमरापूर ग्रामी जात असत. त्या गावात एक वैद्यशास्त्र संपन्न व आचारशील असा ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाच्या दारासमोर एक घेवड्याच्या शेंगाची वेल होती. कधी काळी भिक्षा न मिळाल्यास वेलीच्या शेंगा विकून स्वतःचा चरितार्थ आनंदाने चालवित असे. असे असताना एक दिवस श्री दत्तगुरु त्याचे घरी भिक्षेस गेले असता त्यानेही मोठ्या भक्तिभावाने व आदराने श्री गुरूंची षोडशोपचारी पूजा करून त्यांना भिक्षा वाढली. सद्गुरूंनी प्रसन्न होऊन त्यास आजपासून तुझे सर्व दारिद्र्य दूर झाले असा प्रासादिक आशीर्वाद दिला व जाताना वेलीचे मूळ उपटून टाकले. तो फेकून द्यावा म्हणून ब्राह्मण मुळाशी गेला असता त्या ठिकाणी त्यास धनाचा हंडा प्राप्त झाला व त्याच्या घरी आनंदी आनंद झाला. काढिता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहु असी घेऊन गेला घरात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 18 मध्ये दारिद्र्य दूर झालेले आहे. गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर याचे वर्णन आपण बघितलेले आहे. अध्याय 19 औदुंबर फळ. श्री नारायणांनी नरसिंह रूपात हिरण्यकशिपूचा वध केला. हिरण्यकशिपूच्या पोटातील विषाने नारायणास त्रास झाला व तो त्रास लक्ष्मीने दिलेल्या औदुंबर फळाने निवारणा झाली. यामुळे श्री गुरूंनी औदुंबर स्थानी वास केला. ज्यावेळी 64 योगिनी नित्यनियमाने श्रीगुरूंची सेवा करीत असत आजूबाजूच्या शेतातील गंगानुज नावाच्या माणसास श्री गुरु भिक्षेस जात नाहीत. मग त्याचा चरितार्थ चालवतो कसा ही शंका प्रथमपासून होतीच. एकदा तो त्यांचे पाठोपाठ गेला असता प्रत्यक्ष नदीत उभंग होऊन श्रीगुरूंनी वाट मिळाल्याचे त्याने पाहिले व 64 योगिनी श्रीगुरूंची पूजा करून भिक्षा घालीत असताना त्याने पाहिले. श्री गुरुनाथा नमुनी पूजा करीती योगिनी भिक्षा तेथे करुणी आले माकुती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे कैसे झाले चीज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे आपण 19व्या अध्यायामध्ये औदुंबर फळ वर्णन कथा ऐकलेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 20 पिसेच्याला पिटाळले. शिरोळ नामक गावात एक ब्राह्मण पती पत्नी राहत होती. तिला मूल होत परंतु ती जन्मल्यानंतर मरत असत. पूर्वजन्मीचे एका लोभी ब्राह्मणाचे तिच्यावर कर्ज असल्याने तो पिशाच होऊन तिच्या पुत्रांचा नाश करीत होता. तेव्हा एका विद्वानाने तिला श्रीगुरूंची सेवा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती श्री दत्तप्रभूंची सेवा करू लागली. गुरुकृपेने तिला 2 पुत्रही झाले. त्यातील ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध केला परंतु दुसरा मुलगा धनुर्वाताने मरण पावला. त्या शोकाने दोघेही व्याकुळ झाले. अशा पद्धतीने त्या स्त्री स्वप्नात पिशाच त्रास देताना श्रीगुरूंनी पिटाळून लावले व तिला आत्मज्ञानाचा उपदेश सांगितला. अवयव वाकुनी दिसे भयानक नयनी येणे परी दिवसतीही कष्ट तसे तो बाळ तया दिवशी आस्तमांनी पंचत्व पावला तक्षणी शोक करीती जनक जननी एका श्रोते एक चित्ते अवतार होता ती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय आडले तुम्हासी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 20 मध्ये आपण पिशाच्याला श्रीगुरूंनी पिटाळले याचे वर्णन बघितलेले आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेल प्रेस करा जेणेकरून जे काही चॅनलवर नवनवीन व्हिडिओ येतील त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 21. मृत मुलगा जिवंत झाला. त्याचा स्त्रीचा मुलगा मृत झाल्याने तिने आत्मज्ञान ऐकल्यानंतर परमेश्वराची आराधना केली. आम्ही दैवहीन म्हणून श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची सेवा केली. त्यांच्याच कृपा आशीर्वादाने झालेले पुत्र नक्कीच दीर्घायुषी असणार असे आम्ही समजलो. परंतु हे असत्य कसे झाले म्हणून त्याचे नामस्मरण करीत मी प्राण सोडते असे ती स्त्री म्हणाली. श्रीगुरूंनी तिची श्रद्धा बघून औदुंबरापाशी प्रेत घेऊन बसलेल्या त्या बालकाच्या आईस रात्री दृष्टांत दिला व भस्मलेपन करून तिचा मृत मुलगा आपल्या पूर्णत्वाने जिवंत केला. पहाटे सगळीकडे आनंदी आनंद होऊन सगळी भक्त मंडळी श्रीगुरूंच्या महिमा गाऊ लागली. अशा तऱ्हेने श्रीगुरूंच्या आशीर्वादाने मृत मुलगा जिवंत झाला. पती पत्नीचा आनंद झाला. श्रीगुरू पादुकांची ते जिवंत झालेल्या बालकासहित षोडशोपचारी पूजा करताना
दाखवलेले आहे. भाव असावा आपल्या मनी पूजा करावी श्री गुरुचरणी, जे जे वासना ज्यांचे मनी त्वरित होय परिय सा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 21 मध्ये मृत मुलगा जिवंत झालेला आहे. अध्याय 22 वान समस्येने दूध दिले. श्री गुरु गाणगापुरात असताना भीमा अमरजा संगमातीरी गुप्त रूपाने वास करीत असत आणि गाणगापूर ग्रामी माध्यान्हकाळी भिक्षेस येत असत. गावात एक वेदशास्त्र संपन्न परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याचे घरी एक वांज म्हैस होती. तो ब्राह्मण ती म्हैस माती वाहण्याकरता भाड्याने देत असे. त्याची वृत्ती सात्विक होती आणि सात्विक वृत्तीतून वावरणाऱ्या भक्तावर श्रीगुरूंचे प्रेम होते. असेच एकदा वैशाख मासातील माध्यान्हकाळी श्रीगुरू त्या ब्राह्मणा घरी भिक्षेस गेले. माझे पती भिक्षेस बाहेर गेले आहेत, ते येताच मी आपणास भिक्षा वाढते असे ब्राह्मण पत्नीने सांगितले. समोर म्हैस बघून दुधाची भिक्षा मागितली, परंतु म्हैस वांज असल्याने तिने सांगता श्री दत्त प्रभूंनी तीस म्हशीची धार काढण्याची आज्ञा दिली. गुरु आज्ञेनुसार तिने देखील प्रयत्न करताच वांज म्हशीने घागरभर दूध दिले. नंतर तिने श्रीगुरूंना तेच पिण्यास दिले. श्रीगुरूंच्या आशीर्वादाने त्यांच्या घरी आनंद झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 22 मध्ये वांज म्हशीने श्रीगुरु कृपेने दूध दिलेले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 23 ब्रह्मराक्षसास मुक्ती. वांज म्हशीने दूध दिले ही वार्ता सर्व गावभर पसरली. ग्रामाधिपतीलाही कळली. सर्व आश्चर्य करू लागले. श्रीगुरूंचे गुणगान गाऊ लागले. ग्रामाधिपती श्रीगुरूंना आपल्या दरबारी आणण्याकरता संगमाला निघाला. तेथे जाऊन त्यांनी श्रीगुरूंना वंदन केले व आपण गाणगापूर ग्रामी यावे अशी विनंती केली. त्यांची विनंती मान्य करून श्रीगुरू गाणगापूर येण्यास सिद्ध झाले. ग्रामाधिपतीने त्यांना पालखीत बसून गाणगापूर ग्रामी आणले. गाणगापूर ग्रामी एका पश्चिमद्वारी अश्वत्थ वृक्ष होता. त्या वृक्षात एक महाभयानक ब्रह्मराक्षस कायम स्वरूपात वास्तव्य करून होता. श्री गुरु दत्तात्रयांची पालखी त्या ठिकाणी आल्यावर तो ब्रह्मराक्षस नम्र भावाने त्यांचे समोर येऊन उभा राहिला व मला मुक्ती द्या असे म्हणाला. श्री गुरूंनी त्यास या संसार सागरातून मुक्त केले. कृपाळू मूर्ती श्री गुरु त्यांचे मस्तकी ठेविता करू मनुष्य तत्वे होतो नियरू लोळतसे चरण कमळी. श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमाशी स्नान करिता मुक्त होशी पुनरावृत्ती नव्हे तुझ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 23 ब्रह्मराक्षसास मुक्ती वर्णन आपण ऐकलेले आहेत. अध्याय 24 विश्वरूप दर्शन. गाणगापूरपासून जवळच कुमशी नावाचे गाव होते. तिथे त्रिविक्रम भारती नावाचा एक ब्राह्मण राहत होता. सद्गुरू श्री दत्तप्रभूंची कीर्ती ऐकून तो त्यांची निंदा करू लागला. एके दिवशी दत्तप्रभूंनी त्याचा गर्व ओळखून त्याचे गर्वहरण करण्याचे ठरवले. त्या पद्धतीने ग्रामाधिपतींना सूचना देऊन ते त्रिविक्रम भारतीचा गर्वहरण करण्यास निघाले. ज्या पद्धतीने त्रिविक्रम भारती सेवा करीत होता त्यापेक्षा अनपेक्षित चमत्कार दत्तप्रभूंना दाखविण्याच्या दृष्टीने श्रीगुरू तेथे पोहोचले. त्रिविक्रम भारती बुचकळ्यात पडला व शेवटी श्री दत्तप्रभूंना शरण आला. तुझी दांभिक वृत्ती आणि तुझा गर्व यामुळे तुला अपयश येईल हे माहिती असल्याने तू येथेच राहणे योग्य आहे. तेव्हा तो श्री सद्गुरूंना शरण गेला आणि आयुष्यभर माझ्या हातून आपली सेवा होणे हीच प्रार्थना असे म्हणू लागला. साष्टांग नमन करूने जाऊनी लागे गुरुचरणी सर्वची रूपे झाला प्राणी दंडधारी येती रूप समस्त रूप एकसरी दिसता ती दंडधारी कवन लघु कवन थोर न कळे तया त्रिविक्रमा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे आपण अध्याय 24 श्री गुरुचरित्रामधला अध्याय 24 मध्ये विश्वरूप दर्शनचे वर्णन बघितलेले आहे. आता आपण बघूया अध्याय 25 आणि अध्याय 26 ब्राह्मण पंडिताचा गर्व. बिदर नगरात एक म्लेच्छ राजा राज्य करत होता. तो ब्राह्मणाकडून वेद म्हणून घेत असे. त्याच्याकडे एकदा दोघे ब्राह्मण आले. आपण वेदशास्त्र संपन्न आहोत म्हणून वेद म्हणून दाखवू लागले. राजाने त्यांचा गौरव केला. पुढे त्यांना सगळीकडे हिंडून जयपात लिहून घेण्यास राजाने सांगितले. फिरता फिरता ते त्रिविक्रम भारतीकडे आले, परंतु त्रिविक्रम भारतीने त्यांना चर्चा करण्यास नकार दिला. तरी त्यांची चर्चा करण्याचा हट्ट सोडला नाही. शेवटी नाईलाजास्तव तो त्या मूर्ख ब्राह्मणास घेऊन श्रीगुरूकडे गाणगापुरी आला. त्याने सर्व हकीकत सद्गुरूंकडे सांगितली. तेव्हा श्रीगुरू त्या जयपत्र मागण्याचा उन्मत्त ब्राह्मणांना म्हणाले, साधू संन्याशाशी चर्चा करण्यात व जयपत्र मागण्यात तुम्हाला काय भूषण वाटते?
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे आपण श्री गुरुचरित्रामधला अध्याय 25 आणि अध्याय 26 मध्ये ब्राह्मण पंडिताचा गर्व चे वर्णन बघितलेले आहे. अध्याय 27 शूद्र वेदशास्त्र संपन्न. श्री गुरूंनी त्यांना हर प्रकारे समजावून देण्याचा प्रयत्न केला, परंतु श्री गुरूंच्या पूर्णत्वाला ते गर्वाने मंदांध झालेले ब्राह्मण जाणू शकले नाहीत. शेवटी श्री गुरूंनी आपल्या शिष्याकरवी समोरून जाणाऱ्या शूद्रास पाचारण करण्यास सांगितले. शिष्यांकडून आपल्या समोर 7 रेघा काढविल्या. शूद्रास एक रेघा ओलांडण्यास जन्म पुढे जाऊ लागला व शेवटी 7वी रेघ ओलांडताना तो वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण असून अखिल वेद जाणतो असे म्हणाला. तेव्हा समोर बसलेल्या ब्राह्मणांशी चर्चा कर म्हणून श्री गुरूंनी त्यास सांगितले. हा चमत्कार दोघे ब्राह्मण बघताच ते भीतीने थरथरा कापू लागले व शेवटी सद्गुरूंना त्यांना शाप दिला. त्यामुळे ते ब्रह्मराक्षस होऊन वनात गेले. श्री गुरुवचन जेणे परी अन्यथा नव्हे निर्धारी झाले राक्षस द्विजोरी 12 वर्ष गती पावले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे अध्याय 27 मध्ये शूद्र वेदशास्त्र संपन्न वर्णन आपण बघितलेले आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, माहिती जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा चॅनलवर अपलोड होतील तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. तर आपण श्री गुरुचरित्र सचित्र कथा गाणगापूरसह आपण श्री गुरुचरित्र संपूर्ण मराठीमध्ये बघत आहोत. आता अध्याय 28 7 जन्मांचे स्मरण. 7 जन्मांचे स्मरण. अशा प्रकारे शूद्राला पूर्वजन्मांचे स्मरण झाले. पूर्वजन्मी मातेपित्यांची सेवा न केल्याने त्यास हा जन्म प्राप्त झाला होता. आता सद्गुरु कृपेने तो ज्ञानी झाला, परत शूद्र होण्याची इच्छा होईना. त्याच्या बायका मुलांना देखील तो ओळखेना असा झाला. त्याची बायको आक्रोश करू लागली तेव्हा त्याच्या अंगाला भस्म केलेले आहे, त्यामुळे तो आपल्या बायका मुलांना ओळखण्यास नकार देत आहे हे श्रीगुरूंनी ओळखले व शिष्यास त्यांच्या अंगावर पाणी ओतण्यास सांगितले. त्यांच्या अंगाची विभूती धुताक्षणी त्याचे सर्व प्राप्त झालेले ज्ञान निघून गेले व तो पूर्णतः शूद्र झाला. समोरच बसलेल्या त्रिविक्रम भारतीला या गोष्टीचे नवल वाटले व त्यांनी भस्माविषयी महत्त्व विचारले. श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदय आपण पतितावरी घालिता क्षण गेली विभूती धुवून या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 28 मध्ये आपण 7 जन्मांचे स्मरण जे काही आहे ते वर्णन बघितलेले आहे. अध्याय 29 भस्म महिमा. श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला भस्म महात्म्य सांगितले. कृतयुगामध्ये नामदेव नावाचा एक योगी होता. तो सर्वांगाला भस्मलेपन करून क्रोचारण्यात संचार करीत असे. एक राक्षस त्यास खाण्यास आला असता नामदेवाच्या अंगाची विभूती त्यास लावून त्याचा उद्धार झाला. त्याला आपल्या मागील 25 जन्माची आठवण झाली व तो ज्ञानी होऊन नामदेवाला शरण गेला. असा दृष्टांत सांगून 23 कोटी देवांच्या सभेत तो भस्म महात्म्य श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला वर्णन करून सांगितले. रुद्राक्षमाला ज्यांचे गळा असेल त्रिपुंड टिळा, त्यांचे तुम्ही नातका आज्ञा असे ईश्वराची. नामदेव म्हणे राक्षसासी या युवतीची महिमा, असे येशी आम्ही लावितो भवतीसी. देवतिका दुर्लभ पाहे वा ईश्वर प्रीतीची, सदा लावितो भस्माशी. ईश्वरे वाहिल्या वस्तूशी, कवन वर्णू शके सांग मज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे आपण अध्याय 29 मध्ये भस्म महिमा वर्णन बघितलेलं आहे. आता श्री गुरुचरित्रामधला अध्याय 30 आणि अध्याय 31 आत्मज्ञान. माहूर गावी गोपीनाथ नावाचा ब्राह्मण राहत होता. त्यास दत्त नावाचा नवसाचा मुलगा होता. तो सतत आजारी असे. त्याच्या आईवडिलांनी अनेक औषधोपचार केले, परंतु त्यास गुण येईना. शेवटी श्रीदत्त प्रभूंच्या कृपेशिवाय यास बरे वाटणे शक्य नाही असे समजून पती पत्नी उभयतांना त्याने गाणगापूरला पाठवले. आपल्या कुटुंबावर श्रीदत्त प्रभूंची कृपादृष्टी आहे, तेव्हा माझ्या पतीची तब्येत देखील दत्तप्रभूंच्या कृपेने बरी होईल अशी माझी खात्री आहे असे पत्नीने सासू सासऱ्यांस सांगून त्यांचा निरोप घेतला. परंतु गाणगापूरला येताच आजारी असलेल्या पतीचा अंत झाला. त्यावेळेस ती आक्रोश करीत असता श्री गुरूंनी योगी पुरुषाचे रूप धारण करून त्यांचे पत्नीस आत्मज्ञान सांगितले. आपला म्हणशी प्राणेश्वरू, कोठे उजाडला तो नरू, तुझा जन्म झाला एरू, कवन तुझी माता पिता, पूर येता गंगेत, नाना परीची काष्टे वाहत, येऊनी एक एक मिळत, फाकती अनेक चहूकडे, पाहे एक वृक्षावरी, येती पक्षी अपरंपारी, क्रमोनी प्रहरचारी, जाती मागुनी चहूकडे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील अध्याय 30 आणि अध्याय 31 मध्ये श्री गुरूंनी आत्मज्ञान
सांगितलेले आहे. आता अध्याय 32. मृत प्रेत जिवंत झाले. अशा प्रकारे सद्गुरूंनी त्या स्त्रीस आत्मज्ञान उपदेशून पतिव्रता धर्माचा वेध केला. त्याचप्रमाणे ती सती जाण्यास तयार झाली. परंतु योगी पुरुषाच्या मागण्यानुसार श्रीगुरूंचे संगमावर जाऊन दर्शन घ्यावे व मगच सती जावे असा निर्णय तिने घेतला. ती सद्गुरूंचे दर्शन घेण्यास संगमावर गेली असता अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद सद्गुरूंनी तिला दिला. हिचा पती अंत पावला आहे असे इतर ब्राह्मणाने सांगितले. हिला उदंड आमूचा आशीर्वाद आहे असे म्हणून तिच्या मृत पतीस संगमावर आणण्याची श्रीदत्त गुरूंनी भक्तांना आज्ञा केली. आपल्या अमृत दृष्टीने श्री सद्गुरू मृत प्रेताकडे पाहताच मृत प्रेत जिवंत झाले व त्या दोघांना आयुष्यमान भव असा आशीर्वाद देत असताना श्रीगुरूंनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे मृत प्रेत जिवंत झालेले आहे. अध्याय 32 मध्ये. अध्याय 33. रुद्राक्ष महिमा. पती पत्नींना आशीर्वाद दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री सद्गुरूंनी त्यांना एक दृष्टांत सांगितला ज्यात रुद्राक्ष महिमा वर्णिले होते. नदीग्राममध्ये एक सुंदरैवान महानंदा नावाची वेश्या होती. ती शंकराची परमप्रिय भक्त होती. तिने विनोदार्थ आपल्या निवासी कुकुट मर्कटही पाळले होते व त्यांना देखील तिने रुद्राक्षाने आकृष्ट केले होते. एकदा भगवान शंकर तिची भक्ती परीक्षा बघण्यासाठी एका व्यापारी वेशात तेथे आले. त्यांच्याजवळ अमूल्य असे आत्मलिंग होते. 3 दिवसपर्यंत मी आपली धर्मपत्नी म्हणून वागेन असे तिने त्या व्यापाऱ्यास चंद्र सूर्य साक्षीने सांगून ते आत्मलिंग मिळवले. परीक्षा घेण्यासाठी आलेल्या व्यापारी वेशातील शंकराने आपल्या मायाजालाने सर्व निवासस्थान पेटून दिले ज्यात आत्मलिंग व कुकुट मर्कट जळाले. 3 दिवस पत्नी धर्माने राहण्याच्या नियमानुसार ती सती जाण्यास सिद्ध झाली असता प्रत्यक्ष भगवान शंकर तिची भक्ती पाहून प्रसन्न झाले व तिचा त्यांनी उद्धार केला. नमुनी समस्त द्विजासी उभी केली अग्निपाशी, उडी घालिता वेगेशी, अभिनव जहाले तेथे वेळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रामधील अध्याय 33 मध्ये आपण रुद्राक्ष महिमा वर्णन बघितलेले आहे. अध्याय 34. रुद्र महिमा. महानंदा वेशेची सत्वपरीक्षा अग्निमंडपात श्री शंकर घेत असताना जे कुकुट मर्कट निधन पावले ते राजपुत्र व प्रधानपुत्र झाले. परंतु राजपुत्राचे आयुष्य अल्प असल्याकारणाने राजाने पराशर मुनींना आता मी काय करावे असे विचारले. रुद्राध्याय पटवावे. तुझ्या मुलाची बहिणायसे होऊन ती दीर्घायुष्य होईल असे पराशर ऋषीने सांगितले. राजाने पराशर मुनींच्या हस्ते रुद्राध्याय पठण कार्यक्रम सुरू केला. त्यावेळी तेथे अद्भुत चमत्कार घडला. जे यमदूत बालकाचा प्राण नेण्यासाठी दरबारात आले होते त्यांना रुद्राध्यायाने प्रसन्न होऊन शंकराने पाठविलेल्या शिवदूताने अचानक येऊन मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे यमदूत पळून गेले व राजावरील संकट टळले. सर्वांना आनंद झाला असा रुद्राध्याय महिमा वरदान दिलेल्या पतिपत्नींना सांगितला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 34 मध्ये रुद्र महिमा वर्णन केलेले आहे. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 35, 36 आणि अध्याय 37. पती सेवा मंत्र. वरदान दिलेल्या सतीने श्रीगुरूंच्या जवळ मंत्रोपदेशाची प्रार्थना केली. त्यावेळी पत्नीला पतिसेवा हाच मंत्र असे श्रीगुरूंनी सांगितले. कारणे स्त्रीस मंत्रोपदेश झाल्याने मंत्र सामर्थ्य कसे कमी झाले याची देवांनी कथा प्रभूंनी तिला सांगितली. त्याचप्रमाणे ब्राह्मणाला ब्रह्मपुत्र आचारसंहिता सांगितले व अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी परमेश्वराची भक्ती केल्यास तुमचा प्रपंच आनंदी होईल असे सांगून श्री पराशर ऋषींनी इतर ऋषींमुनींना कर्ममार्गाचा जो विस्तृत आचार विवेचन करून सांगितला. भक्त वत्सल श्री गुरुनाथा सांगता झाला अतिप्रीती. विश्व तारावया समर्थ व्रत तिसी सांगितले. जी जी इच्छिसी कामना होईल निवृत्ती सत्यजना. कन्यापुत्र नांदती सगुना संदेह न धरावा मनासी. ऐसा वर लाभोनी विप्र गेला संतोषिनी. होता तैसाची आचरुणी संकष्टाभिष्टे लाधला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे गुरुचरित्रातील अध्याय 35, अध्याय 36 आणि अध्याय 37 यामध्ये पतिसेवा मंत्र श्री गुरूंनी वर्णन केलेलं आहे. अध्याय 38. थोड्याच शिद्याने सहस्र भक्त जेवले. गुरुचरित्रातील अध्याय 38 मध्ये
जे काही चमत्कार झालेला आहे अतिशय थोडासा शिदा होता, त्यात सहस्र भक्त जेवलेले आहे. श्री क्षेत्र गाणगापुरी श्री गुरु असताना नित्य समाराधना होत असे. सद्गुरूंची कीर्ती ऐकून अनेक ठिकाणाहून भक्त मंडळी श्री दत्तप्रभूंच्या दर्शनाला येत असेच एकदा भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण सद्गुरूंच्या सेवेस गाणगापुरी आला. नित्यनियमाने तो सद्गुरूंची सेवा करीत असे व समाराधनेचा प्रसाद घेत असे. हे सर्व पाहून गरीब भास्कर ब्राह्मणाला देखील समाराधना करण्याची इच्छा झाली, परंतु तो गरीब असल्याकारणाने त्याच्याकडे फारच थोडी शिदा उपलब्ध होती. त्याने इतरांना ही इच्छा प्रकट केल्यावर सर्वांनी त्याची चेष्टा केली. श्रीगुरूंजवळ भास्कर ब्राह्मणाने इच्छा प्रकट करताच श्रीगुरूंनी त्यास स्वयंपाक करण्यास सांगितले व तयार झालेल्या अन्नावर श्रीगुरूंनी आपले वस्त्र झाकून ठेवून प्रसाद वाटण्यास सांगितले. श्रीगुरु कृपेमुळे केवळ 2-2.5 शेर धान्यातच 4 सहस्र भक्तांना समाराधना झाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 38 मध्ये श्रीगुरूंनी कृपा करून हजारो सहस्र ब्राह्मण केवळ थोड्या 2-2.5 शेर धान्यातच जेवू घातलेले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 39. वृद्धेस पुत्रप्राप्ती झालेली आहे. श्री गुरु गाणगापूरमध्ये असताना गंगा नामक ब्राह्मण स्त्रीने सद्गुरूंची रोज निरांजन ओवाळून पूजा करीत असे. त्यामुळे सद्गुरू संतुष्ट झाले. ती 60 वर्षाची असताना देखील तिच्या इच्छेप्रमाणे तिला कन्यापुत्र प्राप्ती करून दिली. त्या बालकास वृद्ध पतीपत्नीने श्री दत्तप्रभूंच्या दर्शनास आणून त्यांना आशीर्वाद घेतला. दत्तगुरूंचा आशीर्वाद घेतला. 60 वर्षे वांझ्याशी पुत्र झाला परिचेसी सिद्ध म्हणे नामधारकासी ऐशी कृपा श्रीगुरूंची निर्धार असे ज्याचे मनी तया ते वर देती तक्षणी एक भावे या कारणी भक्ती करावी श्रीगुरूंची जो भजे श्रीगुरूंशी एक भावे भक्तीसी दैते काय बाधल त्यासी जे जे मागल ते देईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 39 मध्ये वृद्धेस पुत्रप्राप्ती झालेली आहे. 60 वर्ष वांझ स्त्री होती, तिला श्रीगुरूंच्या कृपादृष्टीमुळे पुत्रप्राप्ती झालेली आहे. अध्याय 39 मध्ये. आता अध्याय 40. कुष्ठरोग नष्ट झालेला आहे. नरहरी नामक अंगास कोड फुटलेल्या ब्राह्मणास श्री गुरूंनी जिव्हाळ्याने व प्रेमपूर्वक भक्ती केल्याने कशी फलप्राप्ती होते हे सांगितले. त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी त्यास आपल्या सामर्थ्यावरून दाखवले. म्हणून श्रीगुरूंनी कमंडलूतील तीर्थ नरहरीने लावलेल्या शुष्क झाडावर शिपडताच त्याला औदुंबराची पाने आली व त्यावेळी त्याचा कुष्ठरोगही नष्ट झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदत्त. अशा प्रकारे अध्याय 40 मध्ये कुष्ठरोग नष्ट वर्णन केलेले आहे. श्री गुरुचरित्रामधील अध्याय 41. गुरुज्ञान. श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री गुरु संगमावर असताना त्यांनी शिष्य सायनदेवास गुरुभक्ती कशी कठीण व कष्टप्रद असते याविषयी ज्ञान सांगितले. हीच गुरुभक्ती म्हणजे ज्ञानभक्ती होय. गुरूंची सेवा करी नरू तोची उतरले पैल पारू तयासी कैसे दुःख अघोरू सदा सुखी तोची होय. चतुर्विध पुरुषार्थ देऊ शके श्री गुरुनाथ त्याशी नाही यमपथ गुरुभक्ती मुख्य कारण. श्री गुरु तया विप्रमंती जैसे असे माझे चित्ती दृढ असेल मनी भक्ती तशीच करी अंगीकार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील अध्याय 41 मध्ये गुरुज्ञान वर्णन केलेले आहे. आता अध्याय 42 आणि अध्याय 43. अनंत व्रतकथा. पूर्वी कृतयुगात सुमंतू नावाचा ब्राह्मण होता. त्याला सुशीला नावाची कन्या होती. तिचे कौंडिन्य ऋषीशी लग्न झाले. ते दोघे गावाला जाण्यास निघाले असताना नदीच्या तीराजवळ काही सुवासिनी अनंतव्रत करीत होत्या. त्यांनी तिला अनंतव्रत महिमा आचरण्यास सांगितला व या व्रताचा प्रभावानेच त्या उभयतांना ऐश्वर्य स्थैर्य व समाधान वाटले. व्रतामध्ये थोर व्रत प्रेरण्यात असे अनंत तुला बांधावे सवत तुझ्या ज्येष्ठ सुतासी व्रत कौंडिन्य आचरला अखिल सौख्य लाभला आचरावे या व्रताला अनंत पुण्य असे जगा तुमचे गोत्र कौंडिन्य करिता जोडेल बहुपुण्य आमचा निरोपकारण व्रत तुम्ही करावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 42 आणि अध्याय 43 मध्ये अनंत व्रत कथा वर्णन केलेली आहे. अध्याय 44 आणि 45. श्री शैल्य दर्शन. श्री नृसिंह सरस्वती स्वामी गाणगापुरात असताना एक विणकर त्यांची नित्यनियमाने सेवा करीत असे. त्यांची अंतःकरणयुक्त भक्ती पाहून श्री गुरूंनी महाशिवरात्रीच्या दिवशी त्यास आपल्या पूर्णत्वाने श्री शैल्य मल्लिकार्जुन या क्षेत्राचे दर्शन एका क्षणात घडविले आणि विमर्शन नावाच्या राजाची शिवरात्र
पुण्य कथा त्यास निवेदन केली. नयन झाकुनी पादुकेसी हट घी का वैजिसी. ऐसे म्हणून तयासी मनोवेगे घेऊन गेले. क्षण न लागता गिरीसी घेऊन गेले भक्तासी. गुरु बैसले पाताळ गंगेसी. नयन उघडी म्हणती श्री गुरु. क्षण एकत्यासी निद्रावस्था. म्हणता झाला जागृता. अवलोकिता दिसे पर्वता. स्वप्न किंवा सत्य म्हणे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 44 आणि अध्याय 45 मध्ये श्रीशैल्य दर्शन घडविलेले आहे. अध्याय 46 कल्लेश्वर येथे दर्शन. नरहरी कवीश्वर नावाचा ज्ञानसंपन्न ब्राह्मण कल्लेश्वराची नित्य पूजा अर्चा करीत होता. कल्लेश्वर म्हणजे भगवान महादेवाची शिवलिंग आहे. त्यांना एक कल्लेश्वर नाव आहे. त्यास काही भक्तांनी श्रीगुरूंची स्तुतीपर गीते करण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिला. नंतर जेव्हा तो कल्लेश्वराच्या पूजेत बसला होता तेव्हा लिंगावर श्रीगुरू साक्षात पूजा घेत आहेत असे त्यास दर्शन झाले. हेच परमेश्वराचे अद्वैत परम मंगल दर्शन होय. नित्यपूजा करून आपण कवित्वे करी शिवस्मरण. तो दिवस सर्व विसरून निद्रा आली तया द्विजा. निद्रा केली देवालयात विचित्र देखील स्वप्नात. लिंगावरी श्रीगुरु बैसते आपण पूजा करीत असे. लिंग न दिसे श्रीगुरुच दिसे आपण तयासी पुसती हर्षे. नरावरी तुझी भक्ती न असे का गामुते पूजितोसी. श्रीगुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी. पूजा करी गा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा वसो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे कल्लेश्वर येथे दर्शन अध्याय 46 मध्ये वर्णन केले आहे. जो नरहरी कवीश्वर नावाचा ब्राह्मण होता ना, तो कल्लेश्वराची पूजा म्हणजे त्या काही लोकांनी त्याला श्रीगुरूंची पूजा करायला सांगितली पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. तेव्हा तो कल्लेश्वराची नित्य पूजा करत असताना त्याला श्रीगुरूच लिंगावर दर्शन देत असत. हे सत्य घटना आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रामधील अध्याय 47 महाराजांची 8 रूपे. दिवाळीच्या दिवसाठी श्री गुरूंच्या वेगवेगळ्या गावचे 7 शिष्यांनी त्यांना आग्रहाचे आपल्या घरी बोलावले. श्री गुरूंनी सर्वांना येतो म्हणून सांगितले व दिवाळीच्या दिवशी 8 रूपे धारण केली. 7 जणांच्या घरीही गेले व गाणगापूर मठामध्येही राहिले. हेच परमेश्वराचे आत्मिक सामर्थ्य. ह्याच पूर्णत्वाने नृसिंह सरस्वती स्वामी आजही गाणगापूर येथे गुप्त रूपाने अखंड वास करीत आहेत. समस्तही राहिले तटस्थ. ग्रामस्थ लोक असत्य म्हणत आम्हा जवळी गुरु होते सत्य. दीपावळी इथेच केली. विस्मय करती सकळही जन. म्हणती त्रयमूर्ती हाची आपण. अपार महिमा नारायण अवतार असे श्रीहरीचा. ऐसे मिळून भक्त समजती. नाना परी स्तोत्रे करती. न कळे महिमा तुमचा म्हणती. वेदमूर्ती गुरुनाथ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 47 मध्ये महाराजांची 8 रूपे वेगवेगळ्या ठिकाणी पाहावयास मिळाली आहे. अध्याय 48 दुष्काळात भरपूर पीक. श्रीगुरु नित्य अनुष्ठानासाठी संगमावर जात असताना विश्रांती कट्ट्यावर विश्रांती घेत असत. त्यावेळी एक शेतकरी त्यांचे मनोभावे नित्य दर्शन घेत असे. श्रीगुरूंनी एक दिवस संतुष्ट होऊन त्यास काय हवे म्हणून विचारले. माझे शेत आपल्या कृपेने चांगले पिकू द्या एवढीच त्यांनी विनंती केली. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार त्याने सर्व व्यवस्था केल्याने पुढे त्यास दुष्काळ स्थितीत सर्व गावात धान्य पुरविता आले. समस्त ग्रामीची पिके देखा शेते नासली सकळी का. पर्जन्य पडला अकाळी का. मूळ नक्षत्री परियसा ग्राम राहिला पिकाविना. ग्राम राहिला पिकाविना. शूद्र शेत वाढले शतगुण. वाढला यावनाळ सगुण. 118 फरगेंडेसी ते शूद्र श्री संतोषिनी. शेता आली पूजा घेऊनी. अवलोकितसे आपले नयनी. महानंदा करीतसे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे आपण अध्याय 48 मध्ये दुष्काळात भरपूर पीक श्रीगुरूंच्या कृपेने आलेले आहे चे वर्णन बघितलेले आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 49 अष्टतीर्थस्नान महात्म्य. श्री क्षेत्र गाणगापूर येथे असलेल्या भीमा अमरच्या संगमाचे स्थान महात्म्य श्रीगुरूंनी भक्तांना सांगितले आणि अष्टतीर्थस्नानाचा महिमाही त्यांनी वर्णन केला. आपली भगिनी रत्नाबाईस पापविनाशी तीर्थात स्नान केल्याने तुझे पाप नष्ट होईल असे सांगितले. गुरु म्हणती शिष्याशी महिमा अपार संगमाशी. प्रयाग समान पर्यसी. षटकुळामध्ये स्नान करणे. विशेष नदी भीमा तीर. अमरजा संगम महिमा थोर.
गंगा यमुना वाहे निर्धार तीर्थ बरवे परियसा विशेष आपण उत्तरे वाहे याचे पुण्य अपार आहे शताधिक पुण्य पाहे काशीहून परियसा अनेक अष्टतीर्थे असती तयांचा महिमा विख्याती जगती सांगेन एका एकचित्ते श्री गुरु म्हणती शिष्याशी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 49 मध्ये अष्टतीर्थस्नान महात्म्य आपण बघितलेले आहे. अध्याय 50 मागील जन्माचे आठवण. श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात असताना श्री राज्योपभोग भोगशील म्हणून ज्या परीटा श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला होता तोच परीट राजा होऊन मांडीवर स्फोटक उद्भवल्यामुळे श्रीगुरूंना भेटण्यासाठी अनेक पंडितांच्या मार्गदर्शनाने गाणगापुरास आला. श्री नृसिंह सरस्वती अवतारात असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यास पूर्वजन्मीचे ज्ञान करून दिले. तत्क्षणी त्याने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार केला व आपल्या नगरीत येऊन घरातील सर्व मंडळींना आशीर्वाद देण्याविषयी विनंती केली. श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला. नगर सर्व शृंगारले, प्रवाळ मोतोया तोरण केले, गुडिया मखर उभारले, समारंभ थोर नगरात, बैसोनिया पालखीत आपण चरण चाली येत, नवरत्ने असे ओवळीत, नगर लोक आरत्या आणतील, ऐसा समारंभे राजा देखू घेऊनी गेलो गुरुनायका, विस्मय झाला सगळं लोका, महद आश्चर्य म्हणतात ती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अध्याय 50 मध्ये मागील जन्माचे आठवण वर्णन आपण बघितलेले आहे. आता श्री गुरुचरित्रमधील अध्याय 51 आणि अध्याय 52 महाराज अदृश्य झाले. अशा प्रकारे आपल्या सर्व अद्भुत चमत्कारांनी श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी जगाला आश्चर्यचकित केले व भक्तीचा यथार्थ मार्ग दाखवला. श्रीशैल यात्रेस श्रीगुरू निघाले असता आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्तीसाठी त्यांनी निर्गुण पादुका प्रसाद म्हणून ठेवल्या. माघ वद्य प्रतिपदा शके 1380 रोजी गंगेमध्ये पुष्पासनावर बसून श्रीगुरू श्रीशैल कर्दळी वनात अदृश्य झाले. आपल्या सिद्ध सायन देवनंदी व नरहरी या चौघा पट्ट शिष्यांना श्रीगुरूंनी 4 प्रसाद पुष्पे गंगेमध्ये पाठवून दिली. प्रसाद पुष्पे आलिया घ्यावी शिष्ये काढोनी, ऐसे आम्हा सांगोनिया श्रीगुरु गेले अवधारा, ऐसे सांगती नावेवर समस्त ही राहिले स्थिर, हर्षे असती निर्भर प्रसाद पुष्पे पाहती. इतुकिया अवसरी आली प्रसाद पुष्पेचारी, मुख्य शिष्ये प्रीती करी काढून घेतली अवधारा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त मंदिर निर्गुण मठ. आजपर्यंत हजारो दत्तभक्त या दत्त मंदिरात येऊन दत्तप्रभूंच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेत आहेत. दत्तप्रभूही त्यांनी योजलेल्या कामाची पूर्तता करीत आहे. श्री क्षेत्र माहूरगड, श्री क्षेत्र पिठापूर, श्री क्षेत्र करुवरपूर, श्री क्षेत्र औदुंबर आणि श्री क्षेत्र नरसोबावाडी या सर्व स्थानांमध्ये श्री क्षेत्र गाणगापूरला जास्त महत्त्व होण्याचे कारण म्हणजे श्री दत्तप्रभूंनी गाणगापूर क्षेत्री ठेवलेल्या निर्गुण पादुका होय. या दत्तप्रभूंच्या सचित्र कथा नित्यनियमाने वाचणाऱ्यास निश्चितपणे दत्तप्रभूंची सेवा केल्याचे फळ मिळणार आहे. सर्व भक्तांनी याचे वाचन केल्यास त्यांच्यावर गुरुकृपा होईलच. श्री दत्तगुरूंना माझे कोटी कोटी प्रमाण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, अशा प्रकारे आपण अध्याय 1 ते 52 पर्यंत संपूर्ण मराठीमध्ये श्री गुरुचरित्र सविस्तर बघितलेले आहे. भक्तांनो, चॅनलला जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस